जम्मू काश्मीरमध्ये रियासी भागात मुसळधार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाण्याची पातळी वाढल्याने सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। यवतमाळच्या अमरावतीमध्ये भटक्या कुत्र्यांची वाहनधारकांमध्ये दहशत पसरल्याचं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे भटक्या कुत्र्यांवरती प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जाते। यवतमाळच्या बोरी चंद्रशेखर परिसरात अडाण नदीत एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली। विठ्ठल पत्रे असं पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे। 24 तास उलटून गेले तरीही अद्याप त्याचा शोध लागलेला नाही। पुरामुळे तयार झालेल्या गाळामध्ये व्यक्ती अडकला असण्याची शक्यता बचाव पथकाकडून व्यक्त करण्यात आली आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलाव गेल्या 2 दिवसांच्या पावसामुळे 100% भरलाय। गेल्या महिनाभरापासून धुळ्यात समाधानकारक पाऊस नव्हता, मात्र 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढलाय। पावसामुळे तलाव पूर्णपणे ओसंडून वाहू लागल्याने शहरातील पाणी टंचाई दूर झाली आहे। अहिल्यानगरच्या जामखेड इथं भटके विमुक्त परिषदेचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलं। यावेळी भटके विमुक्त समाजातील घटकांनी जामखेड शहरात रॅली जनजागृती काढली। या समाजाचे आमदार खासदार निवडून दिले पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठी योजना आणि सुविधा केल्या पाहिजे असं मत युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी व्यक्त केले। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात अंत्यविधी करण्यात आला। डोक्यावर ताडपत्री धरून लोकांनी अंत्यविधी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गोंदियात सालेकसा तालुक्यातील नाल्याच्या पुरात जांभळी गावाजवळील पुलावरून जात असलेली पिकअप गाडी वाहून गेली, मात्र ती दगडाला अडकल्याने अनर्थ टळला। स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी ही गाडी बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। सालेकसा रेल्वे स्थानकाजवळ मुंबई हावडा रेल्वे मार्गावरून ट्रेनमधून एक व्यक्ती खाली पडला। तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याला सालेकसामधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सांगलीच्या हरिपूरमधून मुंबईत सुरू असणाऱ्या मराठ्यांच्या आंदोलकांसाठी 200 भाकरी, फरसाण, बिस्किट, चटणी हे खाद्य पाठवण्यात आलं। याबरोबरच आंदोलकांना पाण्याच्या बाटल्या देखील पाठवण्यात आल्या। मराठा आरक्षणाची मागणी करत मुंबईत आंदोलन करणाऱ्यांची खाण्यापिण्याची अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यभरातील गावागावातून त्यांना मदतीचा ओघ सुरू झालाय। शिर्डी शहरवासियांच्या वतीने मुंबईतील मराठा समाज बांधवांना जेवणासाठी शिदोरी पाठवली जाते। मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून 3 टन ठेचा भाकरीची मदत रवाना झाली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले, मात्र आंदोलन ठिकाणी आंदोलकांची परवड होतीये, त्यामुळे अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत।